स्टार माझामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। बातमी आहे पुण्याच्या कचऱ्याची। पुण्यात आज काँग्रेस हेपच्या परीक्षेत यशाची चव चाखण्यासाठी त्यानं साऱ्या अडचणींवर मात केली। अपंगातून राज्यात पहिला येण्याचा मान पटकावलेल्या ओम जाधवच्या जिद्दीची ही कहाणी। नांदेडमध्ये राहणाऱ्या ओमची घरची परिस्थिती हालाखीची। आई वडील शेतकरी, अशातच ओम दोन्ही पायांनी अपंग। अशी खडतर परिस्थिती पाहता ओम शिक्षण घेऊ शकेल का नाही याची आई वडिलांना चिंता। पण ओमच्या मदतीला धावून आला त्याचा मित्र शिवकांत। स्वतः 12वीत शिकत असूनही आपला आणि ओमच्या शिक्षणाचा खर्च भागावा म्हणून एका पार्ट टाइम दुकानात काम करत शिवकांतनं दोघांचा खर्च भागवला। ओम राज्यात अपंगातून पहिला आल्यानं आपल्या कष्टांचं चीज झाल्याचा आनंद शिवकांतच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहतोय। मी त्यांना सर्व प्रकारची मदत केली सर। येण्या जाण्यासाठी वगैरे जाण्यासाठी मदत केली, आर्थिक अडचणी पण मदत केली, कधी पैशाच्या अडचणी पडले ते पण पूर्ण केलेले आहे। आणि त्यांना रूम सोबत एका जागी मित्र म्हणजे आपण त्यांनी सर्व रूमचं भाडं वगैरे एखाद्या मी पण भरलेलं आहे ना अडचणीला सर्व। मला वाटतं माझ्या मेहनतीला भरपूर फळ मिळालं आणि त्याच्यासोबत राहिल्यामुळे मला पण सभासद एकदम चांगले गुण मिळाले त्यासोबत तुम्हाला घेण्याचं। ओमनं मोठ्या जिद्दीनं 12वीच्या परीक्षेत हे यश संपादलंय। अपंगत्वावर मात करत त्यानं इतर विद्यार्थ्यांसमोर खरोखरच एक उत्तम उदाहरण ठेवलंय। UPSC परीक्षा पास होऊन एक चांगला सरकारी अधिकारी व्हायचं ओमचं स्वप्न आहे। हे अभ्यास म्हणजे फक्त कंटिन्युटी ठेवली अभ्यासामध्ये। रोज 7 ते 8 तास अभ्यास करायचा मी घरी आणि कॉलेजचे पिरियड अटेंड करायचे रोजच्या रेग्युलर। महाविद्यालयामध्ये येते वेळेस काहीच तसं त्रास काही नाही, फक्त एखाद्या दिवस पाणी पडलं तर पाण्यातून एखाद्या दिवस पाण्यातून पण आलो। पाणी मात्र एवढं आहे की मी पाणी जरी पडत असेल तरी कॉलेज अटेंड केलं, कधी कधी जास्त ऊन जरी असेल तरी मी अटेंड केलं कॉलेज। फक्त एवढं ठेवलं मी मेंटेन केलं की कॉलेज कधी बुडवलं नाही। नांदेडच्या यशवंत महाविद्यालयातील अनेक विद्यार्थी विशेष प्रावीण्यानं उत्तीर्ण झालेत, पण या सर्वांपेक्षा अपंग असलेल्या ओमनंच पहिला येऊन महाविद्यालयाचं नाव खऱ्या अर्थानं उज्ज्वल केलंय। शिक्षणाचं ओझं असल्याचं सांगत राज्यातील अनेक विद्यार्थ्यांनी मागच्या काही काळात आत्महत्या केल्या, पण शारीरिकदृष्ट्या विकलांग असलेल्या ओम जाधव यांनी आपल्या विकलांगतेवर मात करीत यशाचं उत्तुंग शिखर गाठलंय आणि केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे ही मन सार्थ करून दाखवली आहे। योगेश लाटकर, स्टार माझा। सोलापूरची एक बातमी हाती येते आहे। एका दरोड्याची घटना तिथे उघड